27 लाख हेक्टरमधील पेरण्या रखडलेल्या आहेत। अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्याला त्याचा मोठा फटका बसला। पश्चिम विदर्भात 10 ते 12 जून दरम्यान मान्सून दाखल झाला होता। यंदाच्या हंगामासाठी 31.67 लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे आणि त्यानुसार गुरुवारपर्यंत 4,53,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर 27 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडलेल्या आहेत। मान्सून दाखल झाला असला तरी जमिनीत पुरेशी ओल नसल्यानं खरीपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। पश्चिम विदर्भात मान्सून दाखल झाला असला तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। 22 जून पर्यंतची ही स्थिती आहे। पुढल्या आठवड्याभरापर्यंत जर पश्चिम विदर्भात दमदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या अडचणींना समोर जावे लागणार आहे। जर पश्चिम विदर्भात वेळेत जर पेरण्या आटोपल्या नाही तर उत्पन्नामध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पश्चिम विदर्भात जर खरीपाच्या हंगामी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर यावर्षीचं खरीपाचं क्षेत्र हे 31 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आणि जर ह्या पेरण्या वेळेत झाल्या नाही तर पुन्हा एकदा उत्पन्नामध्ये घट होणार आहे आणि उत्पन्नामध्ये जर घट झालं तर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे। त्यामुळे एकदा संपूर्ण शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि बळीराजाच्या नजरा या पुन्हा एकदा आकाशाकडे लागलेल्या आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।